श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। अगदी काही दिवसांवर आता दिवाळी आलेली आहे आणि आपल्या बऱ्याच ताई व दादांची बरीचशी खरेदी झालेली असेल किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू असेल। तर खरेदी करायची म्हटलं की यांच्याकडे हे आहे म्हणून मी ते घ्यायचं, त्यांच्या देवघरात ते आहे म्हणून मी ते घ्यायचं, मग ते माझ्या बजेटमध्ये बसणार असेल किंवा नसेल, किंवा या वस्तूमुळे त्यांच्या घरामध्ये धन आलेले आहे, त्या वस्तूमुळे त्यांच्या मुलाला नोकरी लागलेली आहे, या वस्तूमुळे त्यांच्या घरात दिवस बदललेले आहेत, मग ती वस्तू मी घेतली की मलाही असंच होणार। तर सुरुवातीला या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या डोक्यातून काढून टाका। जेव्हा कोणत्याही वस्तू असतील, अगदी कोणत्याही झाडाची मुळी जरी असेल ना, ती जर एखाद्याने घातली आणि त्याच्यासाठी त्यांनी काम केलं, म्हणजे ती मुळी मी आणली, ती वस्तू मी आणली आणि माझ्या घरात ठेवली, म्हणजे मला पण तसंच होणार का? तर अजिबात नाही। प्रत्येक वस्तू जेव्हा आपण आणतो त्या निर्जीव असतात, त्यांच्यामध्ये जीव नसतो। त्या वस्तू आणल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये प्राण आणायचे असतात, म्हणजे त्या सिद्ध करायच्या असतात, अभिमंत्रित करायच्या असतात आणि त्यानंतर त्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्यासाठी काम करत असतात। आणि याही पेक्षा महत्त्वाचं, त्या वस्तू आणल्यानंतर त्या माझ्यासाठी काम करणार आहेत हा दृढ विश्वास आपल्या आतून असावा, तेव्हाच त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्यासाठी काम करतात। इथे तर काही लोक साक्षात म्हणजे ज्या महाराजांच्या सेवा आहेत, स्तोत्र मंत्र आहेत, यावर विश्वास ठेवत नाहीत। तर मग या वस्तूंचा तर तुम्ही स्वतःच विचार करू शकता। स्तोत्र मंत्र सुद्धा सेवा करून म्हणतात की नाही हे माझ्यासाठी काम करत नाही, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, म्हणजे आपण विचार करू शकतो। आता तुमचं जर बजेट असेल, तुम्ही त्या गोष्टी अफोर्ड करू शकत असाल, तर तुम्ही नक्कीच काही वस्तू ज्या आहेत आपल्या घरासाठी उत्तम आहेत त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता। पण घरामध्ये भांडण करायचं, घरामध्ये वाद विवाद करायचे, अगदी पूर्ण दिवाळीचे हे जे दिवस आहेत सगळे दिवस तुमच्या घरामध्ये एकाच तोंड इकडं एकाच तोंड तिकडं, ही वस्तू का आणली, ही वस्तू का आणली, याची गरज नव्हती, तू पैसा खर्च केला, मग वस्तू घरामध्ये आणली, घरामध्ये भांडण तंटे, एवढ्या मोठ्या सणाला हे। तर अशा गोष्टी करणं टाळा। या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतो? जे उपाय किंवा वस्तू वगैरे या सगळ्या गोष्टी की आपल्या घरामध्ये एकोपा, प्रेम, शांतता, भरभराट राहावी यासाठी। आणि जर एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या घरामधलं वातावरण बिघडत असेल तर ती गोष्ट थोडीशी करणं टाळा, किंवा त्या गोष्टीचं महत्त्व आपल्या घरच्यांना तुम्ही हळूहळू समजावून सांगा। आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व पटेल त्यावेळेला वर्षातून अशा बऱ्याच तिथी असतात, असे बरेच शुभ दिवस असतात की त्या तिथीला, त्या दिवसांना आपण त्या वस्तू आणू शकतो आणि आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना करू शकतो। बऱ्याच जणांचं म्हणजे या गोष्टी याचा विचार करत नाहीत आणि फक्त आपण हे करतो, त्याच्यासाठी थोडीशी म्हणजे माहिती तुम्हाला सांगितली। तर आता बघा की आपल्या घरामध्ये आपलं देवघर म्हटलं किंवा आपलं घर म्हटलं, जे उंबरठा आहे, उंबरठाच्या आतलं जे आपलं मुख्य प्रवेशद्वाराच्या आतलं, त्याला आपण आपलं घर म्हणतो। आणि आपल्या त्या घरामध्ये आपल्या सोबत आपली वास्तुदेवता सुद्धा राहत असते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहत असते। त्याचबरोबर काही असे घर असतात की त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते, आणि हीच नकारात्मक ऊर्जा म्हणजेच काय की आजारपण, रोगराई, घरातील भांडणं, सतत आर्थिक नुकसान होणं, पैसा न टिकणं, अशा बऱ्याच गोष्टी, या सगळ्या गोष्टी, दरिद्रता आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक घंटी असायला हवी। अगदी जी आपण आरती करताना घंटी वाजवतो बघा, ती घंटी तुम्ही भलेही तुमच्या देवघरामध्ये काय असो किंवा नसो, पण एक घंटी जी आहे ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी। त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही घंटी जी आहे ती आजच आणा, किंवा या दिवाळीच्या तुम्हाला दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही जाताय तेव्हा घंटी आणा आणि देवघरामध्ये आपल्याला घंटी ठेवायची आहे। आणि त्या घंटीचे काय उपयोग आहेत, काय उपाय आहेत, हे सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता। ही घंटी दिसायला छोटी दिसते, पण ही पूर्ण नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर काढू शकते। या घंटीचा आवाज जो आहे तो वाईट शक्ती म्हणजे ऐकू सुद्धा शकत नाहीत, एवढी प्रभावशाली ही छोटीशी दिसणारी, ज्याला बरेच जण म्हणजे किंमत देत नाही की घरामध्ये असेल नसेल, पण ही आपल्या देवघरामध्ये ठेवा। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अतिशय गोष्ट आहे ती म्हणजे की श्रीयंत्र। पण श्रीयंत्र बघा, जे आपल्याला केंद्रातून मिळतं ते 1100 रुपयाचं आहे, माझे तरी 1100 रुपयाचं आहे, त्याच्यापेक्षा मोठं सुद्धा असतं, ते पण घेऊ शकता। पण बरेच मी तुम्हाला सांगितलं की ताई श्रीयंत्र अफोर्ड करू शकत नाहीत, तर मी तुम्हाला त्याला
एक सोल्युशन सांगणार आहे की तुमची आता तुमची म्हणजे परिस्थिती नाहीये ना, तुम्ही घेऊ नाही शकत, तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही इथून पुढे काय करा की प्रत्येक महिन्याला 100 रुपये तुम्ही बाजूला काढा. जेव्हा तुमचे पैसे साचतील त्यावेळेला, जेव्हा एखादा कोणता शुभ दिवस असेल, शुभ तिथी असेल, त्यावेळेला सुद्धा तुम्ही श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणू शकता. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भांडण तंटे करून मला आत्ताच आणायचं आहे असं काही करू नका. तर तुम्हाला जर होत असेल, तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं आहे किंवा मला आता श्रीयंत्र घ्यायचं आहे, मला त्याचे फायदे माहित आहेत आणि मी घेऊ सुद्धा शकते, तर अशा वेळेला श्रीयंत्र नक्कीच आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे. आता ज्या ताई व दादा श्रीयंत्र या घडीला या म्हणजे वेळेला तुम्ही घेऊ शकत नाहीत, तर मी एक वस्तू सांगते, अगदी म्हणजे 100 रुपयाचं ते आहे. ते जर आपण आणलं, त्याच्यावर जर आपण सेवा केली, त्यांची स्थापना केली, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचून आणण्याचं काम, माता लक्ष्मीला अखंड आपल्या घरामध्ये स्थायी रूपात ठेवण्याचं काम, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचं काम ती वस्तू करू शकते. आणि नक्कीच 100% अगदी तुम्ही विश्वासाने कराल तर आपली आर्थिक स्थिती जी आहे, परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल आणि तुम्ही फक्त श्रीयंत्रच काय, अशा कितीतरी वस्तू तुम्ही एकत्र घेऊ शकाल. एवढी चांगली आपली आर्थिक परिस्थिती होईल. आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे एक कमळगट्ट्याची माळ. कमळगट्टा म्हणजे जे कमळाच्या फुलांचं बीज असतं, जे बी असतं, त्याच्यापासून बनवलेली जी माळ असते त्याला कमळगट्ट्याची माळ म्हणतात. ही माळ तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल, म्हणजे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथून सुद्धा तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माळ आणली आणि फक्त ठेवली म्हणजे पैशाचा वर्षाव होणार, माझे दिवस बदलणार का, अजिबात नाही. ती आणायची, ती सिद्ध करायची, ती अभिमंत्रित करायची आणि कमळगट्ट्याच्या माळीवर काय सेवा करायच्या याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने जर त्याच्यावर सेवा केल्या तर आपली आर्थिक परिस्थिती 100% काय, अगदी 1001% सुधारू शकते. तर त्यामुळे नक्कीच, आणि अगदी म्हणजे 100 रुपये आता काही वाढली वगैरे असेल तरी 120-150च्या आत, याच्यापेक्षा जास्त असेल असं मला नाही वाटत. तर कमळगट्ट्याची माळ अगदी आपण प्रत्येक जण घेऊ शकतो. तर ही कमळगट्ट्याची माळ घ्या जर आपली खूप काही घेण्याची परिस्थिती नसेल आणि देवघरामध्ये त्यांची स्थापना करा. आणि तुमच्याकडे जर ऑलरेडी श्रीयंत्र असेल आणि कमळगट्ट्याची माळ नसेल, तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेतली तर ती श्रीयंत्रावर आपल्याला ठेवायची आहे. आता तुमच्याकडे श्रीयंत्र नाहीये, तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेतली आहे, तर आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्या समोर तुम्ही ही ठेवू शकता. याच्यानंतर म्हणजे आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरात आणायचे आहे ते म्हणजे तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंख आणायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कामानिमित्त, जॉब निमित्त, व्यवसायानिमित्त तुमचं घर सोडून गावाबाहेर राहत आहात तर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असावा किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती हे असायलाच हवं. आपल्या कुलदेवीच्या टाकाशिवाय किंवा फोटोशिवाय किंवा मूर्तीशिवाय आपलं घर हे अपूर्ण आहे. त्यामुळे यापैकी तुम्ही एखादं आणू शकता. आपलं कुलदैवत जे आहे त्यांचं तुम्ही टाक वगैरे आणू शकता. कुलदेवी म्हणजे काय की जी स्त्री देवता असते, आपल्या कुळाची जी स्त्री देवता असते ती कुलदेवी, आणि जे कुलदैवत ते जे पुरुष देवता असतात ते कुलदैवत असतात. जसं की आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी आणि कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी. तर या पद्धतीने तुळजाभवानी कुलदेवी आणि तिरुपती बालाजी कुलदैवत असं. त्यानंतर आपण तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीची मूर्ती आणायची. तुम्ही ज्याही गुरूंना मानता, ज्यांची तुम्ही सेवा करता त्यांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती सुद्धा आपण आणू शकतो आणि त्यांची आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो. तुमच्याकडे श्रीयंत्र आहे पण कुबेर यंत्र नाहीये तर तुम्ही कुबेर यंत्र आणू शकता, त्यांची आपल्या देवघरात स्थापना करू शकता. किंवा ज्या समुद्र मंथनातून माता लक्ष्मी बरोबर बाहेर आलेल्या आहेत त्या म्हणजे कवड्या. तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर आपण पिवळ्या कवड्या आणू शकतो. गोमती चक्र आणू शकतो जे की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या सिद्ध करून याचा विविध प्रकारे आपण उपयोग करू शकतो. आणि दिवाळीमध्ये मी यांचा उपाय सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. तर या पद्धतीने या छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत यातील कोणतीही जी वस्तू आपल्याकडे नाहीये ती आपण आणू शकतो. या सगळ्या वस्तू एकत्र घ्याव्यात का, आता बऱ्याच जणांचं असं असेल की ह्या सगळ्याच नाहीयेत मग मी सगळ्याच आणायच्या का, अजिबात नाही. तुम्ही सुरुवात करा की आता समजा तुम्ही एक वस्तू घेतली, याच्यानंतर काही आपला एखादा सण येईल त्यावेळेला एक घ्या, त्याच्यानंतर काय येईल त्यावेळेला एक घ्या.
या पद्धतीने आपण एक एक वस्तू ज्या आहेत त्या घेऊ शकतो, एकदमच घेण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ.